नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महिनाभर पोलिसांना चकवा देणारा हा आरोपी गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकला असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्टमध्ये. नाशिक शहरात अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू असताना गुन्हे शाखेला महत्त्वाची माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सातपूरमधील सोमेश्वर कॉलनी परिसरात वावरत असल्याचे समोर आले. माहितीची खातरजमा होताच गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने परिसरात सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. अटकेत घेतलेल्या आरोपीचं नाव हर्षल ठोके असून तो 22 वर्षाचा आहे. चौकशी दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे 1 लाख रुपये किमतीची होंडा ऍक्टिवा दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी पोस्को कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीवरील गुन्ह्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे. या प्रकरणाबाबत तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.